नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लाईफ शोना आणि आज आहे डे 13. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग 13 मध्ये. थंबनेल वरून तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की डेली ब्लॉग का बंद केले. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की मी डेली ब्लॉग का बंद केले आहेत. तर त्याच्यामागे एक कारण आहे. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगेनच की मी डेली ब्लॉग का बंद केलेले आहेत. फक्त इतकं छान वाटतंय की बरेच जास्त जण तर माझे व्हिडिओ नाही बघत आहेत. पण जेवढे पण जण बघतात त्यातल्या बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की तू व्हिडिओ का बंद केले. तर त्यांच्यासाठी पुन्हा मी व्हिडिओ चालू करणार आहे. आणि जे तुम्ही मला मेसेजमध्ये विचारता ते जर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारलं तर खूप बरं होईल. त्यामुळे मला पर्सनली मेसेज करण्यापेक्षा तुम्ही मला माझ्या व्हिडिओच्या खालीच कमेंट करा. ठीक आहे. तर चला आजची मी टिप पण देऊन टाकते. पुढे तुम्हाला कळेलच की डेली ब्लॉग मी का बंद केले आहेत. तोपर्यंत आपण आपल्या कामाचा श्रीगणेशा करून घेऊया आधी. तर अशा प्रकारे आपण लॅपटॉप ओपन केला, आपला लॅपटॉप ओपन होतोय तोपर्यंत मी तुम्हाला आजची जी केसांसाठी जी टिप आहे ती सांगते. तर सगळ्यांना माहितीच आहे की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये लांब केसांसाठी किंवा मजबूत केसांसाठी एक टिप देते. तर ती टिप काय आहे, तर आजची टिप अशी आहे की आठवड्यात जर तुम्ही आठवड्यातून जर 2 वेळा जरी तुम्ही एका तेलाचा जर मसाज केला, म्हणजे 2 तेल आहेत अशा प्रकारचे, जे तुम्ही मिक्स करून लावले तर तुमचे केस जे आहेत, केसांची मुळे मजबूत होतात आणि केस जे आहेत लांब वाढायला मदत होते. तर ते जे कुठले तेल आहेत, तर 2 प्रकारचे तेल आहेत. एक तर नारळाचं तेल आणि एरंडीचं तेल. एरंडीचं तेल तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जाईल. तर असे 2 प्रकारचे जे तेल आहेत ते तुम्ही जर मिक्स करून लावले तर तुमचे केस जे आहेत ते खूप छान होतील. केमिकल न वापरता तुम्ही जर ह्या 2 तेलांचा वापर केला तर केसांसाठी खूप फायदा होतो. तर तुम्ही ही जी टिप आहे नक्की फॉलो करा. जो रिझल्ट आहे तो मला तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला खरंच माझ्या टिप्सचा फायदा होतोय का? बऱ्याच जणींना होतोय, बऱ्याच जणींनी ट्राय केलेला आहे. तर सुरुवातीला तरी इतक्या कमी दिवसांमध्ये तुम्हाला इतका छान इफेक्ट मिळालाय ऐकून खूप छान वाटलं. तर चला जाऊया आपण आपल्या आजच्या डेली व्लॉगचा जो मेन थंबनेल आहे की मी डेली व्लॉग का बंद केले. तर मी डेली व्लॉग जे आहेत ते बंद करण्यामागचं जे कारण आहे तर चला तुम्हाला दाखवते की मी डेली व्लॉग का बंद केले. तर हे बघा, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसू शकेल की ह्या ज्या आहेत ह्या OHP ची रेडी रांगोळीच्या खूप मोठ्या प्रमाणात ज्या ऑर्डर्स मला मिळालेल्या आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या ऑर्डर्स आहेत आणि ह्या कंप्लीट करायला मला खूप वेळ जातोय. कारण खूप बारीक काम आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण जर अशा प्रकारच्या ज्या रांगोळ्या आहेत, रेडी रांगोळ्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं. डायरेक्ट तुम्हाला या रांगोळ्या अशा ठेवायच्या आहेत आणि तुमची जी रांगोळी आहे पुसणार नाही किंवा खराब होणार नाही. तर अशा प्रकारच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मला ऑर्डर असल्यामुळे मला डेली ब्लॉग जे आहेत ते बनवायला वेळ मिळत नाहीये. त्यामुळे मी सुरुवातीचे काही ब्लॉग्स बनवलेले आहेत संक्रांतीचे वगैरे, पण ते टाकायला पोस्ट करायला पण मला वेळ नाही मिळाला. पण बऱ्याच जणींचे मला मेसेज आले त्यामुळे मी आजचा हा जो आहे ब्लॉग बनवत आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ऑर्डर आहे. ही इनकम्प्लीट ऑर्डर आहे आणि हा माझा असा पसारा आहे. आणि हे जे आपलं उफर उलटच्या जे ऑर्डर्स आहेत तुम्ही बघू शकता किती कमी झालेले आहेत आणि रात्रीचे वाजलेले आहेत 5:30. तर सकाळी 5:30 वाजेपर्यंत माझे जे आहे हे काम अशा प्रकारे चालू असतं. व्हिडिओ बनवणं किंवा ज्या पण माझ्या डिझाईन्स आहेत हे खूप बारीक काम आहे आणि याच्या खूप मोठ्या प्रमाणात मला ऑर्डर असल्यामुळे माझे डेली व्लॉग जे आहेत ते बंद आहेत. ठीक आहे, तर टेन्शन घेऊ नका. आता रथसप्तमी पर्यंत तरी मला हे जे आहेत अशा प्रकारचे काय म्हणतात की अशा प्रकारे थोडीसे कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे माझ्या डेली व्लॉग्स मध्ये. मला जे ब्लॉग बनवायला वेळ मिळत नाही किंवा एडिट करायला वेळ मिळत नाही. तुम्हाला जर माझे ब्लॉग छान वाटत असतील, आवडत असतील तर प्लीज असा सपोर्ट ठेवा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा. थँक्यू. आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.